तुम्हाला जर विकसित झालेल्या अंबरनाथ शहरात ग्रामीण भागात फिरल्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला अंबरनाथच्या बी केबिनकडून शिवालिक नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करावा लागेल। मागील 2 वर्षापासून या परिसरातील रस्ता हरवल्याचा अनुभव वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना येतोय। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्याला तलावाचं स्वरूप आलंय। पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना ग्रामीण भागात असल्याचा अनुभव नागरिकांना येतोय। अंबरनाथच्या विकासाचा पॅटर्न सध्या राज्यभरात गाजावाजा करतोय। अंबरनाथ पालिकेनं केलेली विकास कामं बघायला इतर शहरातील नगरसेवक अंबरनाथ शहराला भेट देत आहेत। मात्र रखडलेले प्रकल्प झाकून ठेवून पालिका अधिकारी आणि नेत्यांकडून शहरातील मोजकीच विकास कामं पाहुण्यांना दाखवली जात आहेत। अंबरनाथ शहरात सध्या नव्यानं तयार करण्यात आलेल्या लोकनगरी बायपास रस्ता सोडला तर शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचं पाहायला मिळतंय। याचाच एक उत्तम नमुना म्हणजे पूर्व भागात नव्यानं तयार होत असलेल्या राम अंबर या हायक्लास सोसायटीच्या समोरचा रस्ता। या रस्त्याकडे पालिकेनं दुर्लक्ष केल्यामुळं वाहन चालक आणि पादचारी पालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करतायत। बी केबिनकडून शिवालिक नगरकडे जाणारा रस्ता वाहून गेलाय। या भागात 2 वर्षापासून पटेल समूहाच्या माध्यमातून राम अंबर गृहसंकुल बांधण्याचं काम सुरू करण्यात आलंय। या बांधकाम व्यावसायिकानं रस्त्याचा वापर बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी केलाय, त्यामुळे रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे। बांधकाम व्यावसायिकाला रस्त्यावर साहित्य ठेवण्यासाठी जागा पाहिजे म्हणून पालिकेनं हा रस्ता बनवला नसल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातोय। त्यामुळे स्वतःच्या कामासाठी रस्त्याचा वापर करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर पालिका कोणती कारवाई करणार असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय। सध्या हा रस्ता गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलाय, त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी सुद्धा जागा उरलेली नाही। मार्च महिन्यात आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी परिसरातील नागरिकांची भेट घेऊन लवकरच या रस्त्याचं सिमेंट काँक्रिटीकरण केलं जाईल असं सांगितलं होतं। अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असं आश्वासन सुद्धा केणीकर यांनी दिलं होतं। मात्र पावसाळा सुरू झाला आणि आमदारांचं आश्वासन पावसाच्या पाण्यात वाहून गेलं, त्यामुळं अजूनही इथल्या नागरिकांना रस्ता नसलेल्या रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतोय। शहरात विकासाचा अंबरनाथ पॅटर्न राबवणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घ्यावी इतकीच माफक अपेक्षा नागरिकांमधून केली जातीये। अन्यथा भविष्यात इथं तयार होणाऱ्या मोठ्या गृहसंकुलात लाखो रुपये देऊन घर घेणाऱ्यांना मातीच्या रस्त्यावरूनच घसरत प्रवास करावा लागेल। किरण सासे, ABC न्यूज, अंबरनाथ।